हंसानंद स्वामीजी. ते हंसानंद स्वामीजी आल्याच्या नंतर ते उदरात काही त्रास झाला का बसल्या बसल्या अशी वर झालं का पर्र वाजायचं, म्हणजे देवा घरचा पवा वाजे कवा मवा असं म्हटलेलं आहे. आणि असे बसलेले श्रोते आता त्यांना ते संतांचं महत्व कळालं नसल्यामुळे असे संतांनी तो आहे ना तो ध्वनीचा आवाज झाला आणि सगळे निघून गेले जमलेला समुदाय. आणि म्हटले असे कुठे संत असतात का, कधी बी आपलं मोठ्याने आवाज करतायत, शंख फुंकतात, तो खालच्या द्वाराने निघून गेले. आणि मग ते साधूच पकड महात्मे पुढे निघाले. जाता 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 एक उकिरडा दिसला, उकिरड्यावर एक चिमणी पडलेली होती. काय संतांच्या मनात आलं, खाली बसले, खाली बसल्याच्या नंतर मेलेली चिमणी हातात घेतली, असं केलं, ती चिमणी जिवंत झाली, भुरकून उडून गेली. अरे म्हटले साधू सामान्य नाही, सगळी दुनिया पुन्हा पळत आली. मग त्या शिष्याने विचारलं, गुरुजी ये क्या है? बोले कोई नहीं, ये सब दुनिया हम साधु बैरागी की एक फूक की है. नीचे से फूक मारी, दुनिया भाग गई, ऊपर से फूक मारी, दुनिया दौड़ी आई. विठला 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 कुंडली का वरदान नारदेव जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जो महाराज की जय. हे संतांचं सामर्थ्य आहे. आणि त्यामुळे या संताची निर्वी हेची मदती अनेक तुझे काही न मागो देवा. आता देवाच्या प्रतिक्रियात काय दिसेल? तुकोबराने मागणं तर मागितलं, आग्रह कोणी केला बोला? तुम्ही का मी? आग्रह कोणी केला? देवाने. कोणाला? तुकोबरायला. मग तुकोबराने एक वेळ महिना मागून घेतला. त्याच्यात तुकोबराने विचार असा केला, आपण जगद्गुरु असल्यामुळे जगतातील सर्व साधकाला मार्गदर्शन व्हावं, जगदीश्वराचा मान राखला जावा आणि जगदीश्वराच्या कृपे वाचून जे प्राप्त होत नाही असं काहीतरी मागावं. हा विचार करून तुकोबराय काय म्हटले, या संताची निर्वी याची मदत देई आणि तुझे काही न मागो देवा. पण देवाच्या प्रतिक्रियाच कुठल्या नाही. मग तुकोबराय थोडीशी रागवतात. काय म्हणतात देवाला? तुका माने आता उदार तोई, तुका माने आता उदार तो होई, तुका माने आता उदार होई, तुका माने आता उदार होई. देवी पाहे पालन मज ठेवी पायी संतानिया, देवी मज पायी संतानिया, संतानिया या संताची निरावी येती मग देई, या संताची निरावी येती मग देई, या संताची निरावी येती मग देई, या संताची निरावी येती, या संताची निरवी निरवी या संताची निरवी मज देई, या संताची निरावी मग देई, या संताची निरावी येती मग देई, या संताची निरावी मग देई. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची, मज ठेवी पायी संताची, मज ठेवी पायी संताची, या संताची निरवी हेची मज देई, या संताची निरवी हेची मज देई, या संताची निरवी हेची मज देई, देई या संताची निरवी निरवी हेची मज देई, हेची मज देई, देवा मी तुझ्याकडे आलो, दर्शनाला आलो, मागण्याकरता नाही. आग्रह तू केला, पाहे म्हणून तुला सावध केलं, एक महिना विचार करण्याकरता दिला आणि तू त्रिविध सामर्थ्याने संपन्न आहे असं सांगितलं. मग मी सांगितलं या संताची निर्वी. मग आता मागणी पूर्ण करावी ना, असं शांत राहणं बरं आहे का? मग आता काय करा, आता उदार व्हा. याचा अर्थ देव कृपण आहे असं त्याचा अर्थ आहे का? नाही. तुझे अवतारे जाणू स्वतंत्र, ते जाण म्हणती पात्रा पात्र,
पै कैवल्य आईचे पवित्र जे वैरे आहे तिथले त्वा सनकादिकाचे निमाने सायजू सवृतू दिधला पुतणे जे विषाचे निस्तन पाने मारू आली ऐशी अपराधी शिशुपाळा आपण पिठाव दिदला गोपाळा काय उत्तान चरणाची आबाळा ध्रुवपदी चाडतो वना आला याची लागी जे बैसाया पिताया त्या ओसंगी की चंद्र सूर्यादिका परीश लागू केला असं तुझं सामर्थ्य आहे. पण मग तरी तू बरं उदार हो म्हणतात तर बऱ्याच वेळेला आपल्याकडे असतं पण विसर पडलेला असतो. विठ्ठल जय श्रीराम म्हणून पलीकडे जाऊन अलीकडे एका उड्डाणमध्ये न थांबता येण्याचं सामर्थ्य आहे. नवे नवे जे टॉपचा गिअर टाकला तर पडलं केलं गेले म्हणजे लंका बोले लंका पिछे रह गई मग रिवर्स टाकून मागे आले. हे सामर्थ्य आहे कोणाचं? माझा प्रभुरा मुखी नाम बोला जय श्रीराम माझा प्रभुरा मुखी नाम बोला जय श्रीराम सीताराम सीताराम बोला सीताराम 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 बोला राम सीताराम टाळी टाळी सीताराम 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 प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम नामात का तुम्ही रोज गुणगा राम नामात का तुम्ही रोज गुणगा प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम बोला जय श्री राम बोला जय श्री राम. त्या हनुमंतरायाला सुद्धा जामवंताला जाणीव करून द्यावी लागली. अहो बाळपणीची जेणे सूर्याती धरली काय शांत बसलात आपण असं मग जय श्रीराम मग काम तोपर्यंत रामायण नाही. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याकडे सामर्थ्य आहे पण परमात्म्याला विसर पडला असावा म्हणून तुकोबरा म्हणतो तुका म्हणे आता तरी आता अनंतरी अर्थ नाही म्हणजे आग्रह तू केला तुझा मान ठेवावा जगाला मार्गदर्शन व्हावं आणि तुझ्या कृपेशिवाय जे लाभणं शक्य नाही असं काहीतरी मागावं म्हणून मी तुला म्हणालो या संताची निर्वी याची मदत देई आणि मग अनेक तुझे काही न मागू दे. बरं चकार वापरून मी सांगितलं ना आपले राऊत बाबा म्हणतात हा चकार फार मोकार भल्या भल्याला करतो बेकार आणि तो चकार वापरून मी तुला सांगितलं की हेच मला दे यात्रेचं काही नको मग असं शांत बसणं योग्य आहे का? आता उदार हो मज ठेवी पायी संतांची या मला हे या म्हणताना नेमकं कोणत्या संताला तुकोबऱ्यांनी नाम निर्देश केला नाही त्याचा विचार करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल पूर्ण अभंग पाहतो मागणे ते तुझ प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संताची निर्वी हेच मज देई अनेक तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या. ध्रुवपदामध्ये म्हणतात या संताची निर्वी आणि शेवटच्या चरणात म्हणतात मज ठेवी पायी संतांची या. दोन्ही ठिकाणी या या संतपद आणि या सर्वनाम दोन्ही ठिकाणी आलेले आहे पण सर्वनामनं पूर्वप्रधान बुद्धिस्त परामर्श सर्वनाम नेहमी मागच्या प्रधान विषयाचा बुद्धीला परामर्श करतं ज्ञान करून देतं ज्ञापन करून देतं मागचा विषय आठवण करून देतं. पण या म्हणताना त्याचं नाम माहिती असेल तर मग सर्वनाम नामाऐवजी वापरले जातं त्याला सर्वनाम म्हणतो ना. मग ते नाम मुळात कोणता आहे याचा निर्देश केला तर सर्वनाम कोणाला दिग्दर्शित करते आपल्याला कळेल. म्हणले या म्हणजे कोणत्या म्हणले तुकोबऱ्याला जे अभिप्रेत आहे त्या हे कसं बोलणं झालं आपले बाबा सांगत असतात सासूबाईनी गाडवा भरून दिला जावाई शौचाला गेला आणि चड्डीचा नाडा बांधत बांधत तो प्या लोटात तांब्या विसरून आला. सासूबाई म्हणू लागली बापू म्हणजे जावाई बापू म्हटलं काय मामीजी कुठे मामीजी विसरला हो
म्हणजे कुठे? म्हणजे जिथे गेलो तिथे. म्हणजे गेला कुठे? म्हणजे लोटा विसरला तिथे. आता कोणाच्या बापाला तपासला गेला विठ्ठला विठ्ठला नाही कळणार. तसं म्हणले जे तुकोबऱ्याला अभिप्रेत आहे ते आपण तुकोबऱ्याला अभिप्रेत कोणते आहे हे तर सांगा ना. म्हणजे हे तरी सांगा. ते तुकोबऱ्याला विचारलं. म्हणजे अभंग कशाला घेतला मग? अभंगावर कीर्तन तुकोबराय करायला लागले का तुम्ही करायला लागलात? तुम्ही करायला लागलात, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना. विठ्ठला विठ्ठला या म्हणताना मला जे वाटतं ते सांगतो. पटलं तर स्वीकारा, नाही तर तुकोबऱ्याला जाऊन भांडा. त्यांना विचारा. मला जे वाटतं, मला वाटतं या म्हणताना तुकोबराय बोट कोणाकडे दाखवत असेल तर माऊलीकडे. विठ्ठला आता पुन्हा तुम्ही म्हणाल नाही कठीण मात्र वस्तू सिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. माऊलीकडे म्हणतात कशावर? म्हटले माऊली माऊली आहे म्हणून. माऊली काय? माऊली आहे म्हणून. माऊली माऊली का? आपले डॉक्टर बाबा म्हणत असतात माऊली माऊली का? याचं कारण माऊलीच माऊली उत्तर देतात. माऊली माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊली माऊली का? माऊली तिघाला माऊली म्हणतात म्हणून माऊली माऊली. तिघाला माऊली म्हणतात म्हणून माऊली माऊली आहे. एक माऊली आत्म्याला माऊली म्हणतात म्हणून माऊली माऊली आहे. दोन माऊली गुरुला माऊली म्हणतात म्हणून माऊली माऊली आहे. आणि तीन माऊली वेदाला माऊली म्हणतात म्हणून माऊली माऊली आहे. अहितापासून काढी ती हित देवणी वाढवी ती नाही गा श्रुती परोती माऊली जगा. इथे माऊलीने कुणाला माऊली म्हटले? श्रुतीला म्हणजे वेदाला. वेदाला माऊलीने सांगितलं की ही आपली सगळ्या जगाची खरी माता आहे. निरपेक्ष रवा श्रुती. आपल्याकडनं कुठलीच अपेक्षा न करता आपल्या हिताकरता तळमळ करणारी वेद श्रुती ही माऊली आहे. म्हणजे वेदाला माऊली माऊली म्हणतात. बरं, माऊली गुरुला माऊली म्हणतात. मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली या कारणे मी सावली नसंडी तुझी. माऊली गुरुला माऊली म्हणतात आणि माऊली आत्म्याला माऊली म्हणतात. जी प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा ये खेवे आटे डिंडिमा संसारिक. कोणाला माऊली म्हटले? माऊली वेदाला माऊली म्हटले, गुरुला माऊली म्हटले आणि आत्म्याला माऊली म्हटले. या तिघाचा माऊली म्हणून परिचय जगाला करून दिला म्हणून माऊली माऊली आहे असं बाबांचं वाक्य आहे. विठ्ठल मला वाटतं वेदाला बाप म्हणून उल्लेख करतात, आई म्हणून उल्लेख करतात, आत्म्याला माऊली म्हणून उल्लेख करतात, गुरुला माऊली म्हणून उल्लेख करतात. नवे नवे ते देह त्यांचा पुरुषाचा आहे, अंतकरण त्यांचं मातेचं आहे. म्हणून तुकोबरा इथे तर नाही पण त्या एका अभंगामध्ये त्यांना माता पिता म्हणतात. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित जीवन. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवा. तुम्ही संत माझ्या बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवा. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा. धराया कारण अवतार तुम्हा, धराया कारण उधराया जन जन जीव. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा. अवतार तुम्हा, धराया कारण, धराया कारण, धराया कारण, धराया कारण, धराया कारण, धराया कारण. अवतार तुम्हा, धराया कारण, धराया कारण, धराया कारण, धराया कारण, धराया कारण, धराया कारण. अवतार तुम्हा, धराया कारण,
उद्धाराया जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव उद्धाराया जन जड जीव अवतार 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 या करण धराया कारण धराया कारण धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया कारण धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया कारण धराया कारण धराया कारण असले तर लाभ घेतला पाहिजे ना आपण. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. मायबाप नाथबाबाई त्यांना म्हणतात साधकाचा मायबाप. मायबाप नामदेव महाराजच्या रूपात असताना तुकोबराय त्यांना म्हणतात